नमस्कार. सामाजिक कार्याचा वसा पुरोहित प्रतिष्ठान अर्थात संगमनेर पुरोहित संघ यांच्या सामाजिक कार्याचा वसा आपल्यासमोर मांडताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. व्यापक समाजहिताच्या दृष्टीने एकत्र येऊन 2016 साली गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पुरोहित प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. सर्व समाज घटकांसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच देशहित, पर्यावरण रक्षण संवर्धन यांना उपयुक्त ठरतील असे उपक्रम राबविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले. त्या अध्यक्षपदी सर्वानुमते श्री भाऊ जाखडी यांची तर उपाध्यक्षपदी श्री संदीप वैद्य यांची निवड करण्यात आली. प्रतिष्ठानच्या कार्यासाठी अरुण कुलकर्णी, अनिल मुळे, कैलास जोशी, दत्तात्रय बल्लाळ, चेतन मुळे, योगेश म्हाळस, प्रमोद जोशी, विशाल जाखडी, अजिंक्य मुळे, सागर काळे आदी मंडळी जोमाने कामाला लागली. छाया यच्छन्ति पांथाय या सुभाषितानुसार सर्वप्रथम वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आला. संगमनेरमधील अनेकांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक नामवंत आणि प्रतिष्ठित मंडळींनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. वाढदिवस साजरा करण्याची ही अनोखी प्रथा लवकरच लोकप्रिय झाली. वृक्ष लगाए हम वृक्ष, वृक्ष लगाए हम वृक्ष. कोणाच्या घरी एखाद्या व्यक्तीचा स्वर्गवास झाला तर त्यांच्या कुटुंबियांना दिवंगत व्यक्तीच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यास प्रोत्साहित करण्यामध्ये संस्था यशस्वी झाली. विवाहाच्या प्रसंगी संकल्प करून नवदाम्पत्यांना वृक्ष भेट देऊन त्याचे संगोपन करण्यासाठी सांगण्यात आले. त्यातून वृक्षारोपणाची व्याप्ती वाढत गेली. वटपौर्णिमेच्या सणानिमित्त शेकडो महिलांना वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगण्यात आल्याने त्यांचा भरीव सहभाग या अभियानाला मिळाला. दरवर्षी हा सहभाग वाढत चालला आहे. वन खात्यातील सक्रिय पाठिंब्यामुळे वृक्षारोपण करण्याची संधी संस्थेला मिळाली. संगमनेरमधील सराफ विद्यालय, ओहरा कॉलेज, संग्राम मूकबधीर विद्यालय, अकोले तालुक्यातील वनवासी कल्याण आश्रम, संगमनेरमधील ध्रुव ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल या विद्यालयांमध्ये संस्थेने मोठा आर्थिक भार उचलून फळांचे वृक्ष विनामूल्य वितरित करून त्यांची लागवड करवून घेतली. एकच लक्ष 33 कोटी वृक्ष या महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत संस्थेनं क्रियाशील सहभाग नोंदवून अनेकांची वाहवा मिळवली. प्रदूषण मुक्तीच्या संदर्भातही संस्थेने भरीव काम केले आहे. जलप्रदूषण, हवा प्रदूषण याविषयी जनजागृती करण्यासाठी संस्थेने विचारपूर्वक प्रदूषण मुक्ती मोहिमेची आखणी केली. संगमनेरला वरदान ठरलेली प्रवरा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीमध्ये निर्माल्य विसर्जित करू नये म्हणून जनतेचे प्रबोधन करण्यात आले. प्रत्येक पूजाप्रसंगी निर्माल्य संकलित करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेऊन अनेक निर्माल्य कलश नदी किनारी स्थापित केले. हळूहळू नदीत निर्माल्य विसर्जित करण्याची नागरिकांची सवय कमी होत गेली. गणेशोत्सव काळात संस्थेचे पदाधिकारी व सदस्य जातीने तेथे थांबून निर्माल्याचा स्वीकार करू लागले. त्याला 100% प्रतिसाद मिळाला आणि प्रवरा नदीचा सुंदर प्रवाह प्रदूषण मुक्तीच्या दिशेने वाटचाल करू लागला. या उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक झाले. नदीपात्राच्या साफसफाईसाठी नमामि प्रवरे ही मोहीम राबवली. त्यामध्ये संस्थेने सक्षमपणे भाग घेऊन कर्तव्याची पूर्तता केली. नदी प्रदूषण रोखण्याचा संदेश प्रभावीपणे देणारी नाटिका संस्थेच्या सदस्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी मालपाणी लॉन्स येथे हजारोंच्या साक्षीने सादर केली. नाटिकेला पारितोषिकही मिळाले आणि विख्यात भागवत कथाकार वंदनीय गोवत्स राधेकृष्णजी महाराज यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या संस्थेच्या अनोख्या नाटिकेला पूज्य महाराजांनी शाबासकी आणि भरभरून आशीर्वादही दिले. विद्यार्थी
हे देशाचे उज्ज्वल भवितव्य आहेत असा दृष्टिकोन ठेवून गोरगरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, पेन, दप्तरे, गणवेश नियोजनबद्धरित्या वाटप दरवर्षी संस्थेच्या वतीनं केले जात आहे. अनेक निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन संस्था ती जबाबदारी यशस्वी रीतीने पार पाडित आहे. पैशांच्या अभावी कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये असा संस्थेचा नेहमीच प्रयत्न आहे. आजवर अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला त्यामुळे नवीन दिशा मिळाली आहे. गेली 4 वर्षे अव्याहतपणे हा उपक्रम चढत्या क्रमाने सुरू आहे. मागील 4 वर्षांपासून प्रत्येक शारदीय नवरात्रात ललिता पंचमीच्या पवित्र पर्वावर महिलांसाठी कुंकुमार्चन सोहळ्याचं आयोजन संगमनेरमध्ये सुरू करण्यात आलं. महिलांचा प्रतिसाद इतका वाढत चालला आहे की वाढत्या गर्दीमुळे मालपानी लॉन्ससारखे भव्य सभागृहसुद्धा या उपक्रमासाठी कमी पडू लागले आहे. ब्रह्मवृंदाच्या मुखातून वेदमंत्रांच्या घोषात आणि भरगच्च उपस्थितीत होणारा हा सोहळा महाराष्ट्रात सर्वत्र प्रशंसेचा विषय ठरला. सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व माता भगिनींच्या चहा पाण्याची आणि उपवासाच्या फराळाची व्यवस्था संस्थेच्या वतीनं केली जाते. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींना विशेष निमंत्रित करण्यात येते. या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यासाठी तुळजापूर, माहूर, कोल्हापूर आणि वणी या 3.5 शक्तिपीठातून खास कुंकू आणले जाते. देश, देव, धर्म, संस्कार आणि संस्कृती या पंचसूत्रीच्या आधारावर उभी असलेली आमची संस्था विविध धार्मिक उपक्रमांच्या आयोजनात सातत्यानं पुढाकार घेते. विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं प्रतिवर्षी हजारोंच्या उपस्थितीत होणाऱ्या 1 लक्ष श्री गणपती अथर्वशीर्ष पठण सोहळ्यात संस्था अनेक वर्षांपासून विनामूल्य आणि महत्त्वाची भूमिका बजावते. पुरोहित संघाचे संचालक श्रीयुत विशाल जाखडी यांची नामवंत विजयनागरी सहकारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाली हा संघाच्या अभिमानाचा विषय आहे. पुरोहित संघाच्या वतीनं कासट मंगर कार्यालयामध्ये श्री विष्णुयाग करण्यात आला. त्यावेळी अनेक मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध हरिभक्त परायण सौ पद्माताई पंचपोर यांच्या मुखारविंदातून श्रीयुत भागवत कथा श्रवणाचा लाभ संस्थेनं संगमनेरकरांना मिळवून दिला. अनेक परिवारातील मुलांचं उपनयन संस्कार संस्था विनामूल्य पद्धतीने संपन्न करते. राष्ट्रीय गीता महोत्सव या अतिभव्य देशव्यापी उपक्रमांमध्ये संस्थेनं अनेक जबाबदाऱ्या यशस्वी रीतीनं सांभाळल्या. कोरोनाच्या महामारीतून मानवजातीला मुक्ती मिळावी यासाठी संस्थेनं स्वयंप्रेरणेनं ग्रामदैवत श्री मोठे मारुती मंदिर येथे लॉकडाऊनच्या कालावधीत सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत जनकल्याण यज्ञ सतत 2 महिन्यांहून अधिक काळ आयोजित केला. शृंगेरी पीठाचे जगद्गुरू श्रीमद शंकराचार्य यांच्या संगमनेर भेटीतील कार्यक्रमात भक्तांना अन्नदान करण्यासाठी संस्थेनं मोठं योगदान दिलं. शृंगेरी पीठाचे शंकराचार्य संगमनेर भेटीसाठी आले असताना भव्य कार्यक्रम संपन्न झाला. त्या कार्यक्रमामध्ये पुरोहित प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीमद शंकराचार्यांना विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. वेदमंत्रांच्या घोषात सन्मानपत्र प्रदान करण्याचा हा देखणा सोहळा मालपाणी लॉन्समध्ये संपन्न झाला. संस्थेचे उपाध्यक्ष श्रीयुत संदीप वैद्य यांच्या संकल्पनेतून श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या मुहूर्तावर विधिवत सोहळ्यात यज्ञोपवीत बदलण्याचा सोहळा दरवर्षी मोठ्या उपस्थितीत आणि उत्साहात साजरा केला जातो. विशेष म्हणजे ब्रह्मवृंदाच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा देखणा सोहळा सर्वांसाठी विनामूल्य असतो. अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी वगैरेसाठी केशवतीर्थ, अमरधाम, प्रवरा म्हाळुंगी संगमावर
मोठी गर्दी होत असते. त्यावेळी उपस्थितांच्या अनेक मूलभूत गरजा लक्षात घेऊन सर्वप्रथम अंत्यसंस्कारासाठी धातूंच्या 2 मजबूत शिड्या संस्थेच्या वतीनं लोकार्पित करण्यात आल्या. त्यासोबतच 12 बादल्या, मोठ्या सतरंजा, नवीन जलकुंभ आणि खुर्च्या इत्यादी लोकोपयोगी वस्तू शहरातील अनेक नामवंतांच्या उपस्थितीत संस्थेनं केशवतीर्थ येथे दान केल्या. सामाजिक बांधिलकी हा संस्थेच्या विचारांचा गाभा आहे. वेळप्रसंगी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संस्थेनं जातीयवादी वक्तव्य करणाऱ्यांचा समाचार घेण्यासाठी सरकार दरबारी निषेधपत्राद्वारे आपल्या तीव्र भावना वेळोवेळी तातडीने पोचविल्या आहेत. जातीयवादाचं निर्मूलन हे संस्थेचं उद्दिष्ट त्यातून वेळोवेळी स्पष्ट झालं आहे. कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या काळात संस्थेच्या वतीनं 200 ते 250 गरजू परिवारांना घरपोच शिधा सेवा देऊ करण्यात आली. त्यातून त्या परिवारांना या कठीण काळामध्ये सुखाचे 4 घास मिळाले याचे संस्थेला फार समाधान आहे. लॉकडाऊनच्या या कठीण काळात पोलीस प्रशासनाच्या नाश्त्याची आणि चहा पाण्याची व्यवस्थाही संस्थेने केली. रक्तदान करण्यात संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत भाऊ जाखडी नेहमीच अग्रेसर असतात. आजवर अनेकदा रक्तदान करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. संगमनेरच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था जिल्हा मागणी समितीच्या खांद्याला खांदा लावून या लढ्यामध्ये उतरली. संगमनेर शहराच्या सुरक्षेसाठी हाती घेण्यात आलेल्या CCTV बसविण्याच्या महत्त्वपूर्ण योजनेत संस्थेनं एका कॅमेऱ्याचा खर्च उचलून आपली जबाबदारी निभावली. सुमारे 900 गोवंश सांभाळणारी संस्था यांच्या गोवंशासाठी जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा चारा दान करण्याचा प्रघात संस्थेनं पाळला आहे. भूतदयेचे हे मूर्तिमंत उदाहरण वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना एकाकीपणा वाटू नये यासाठी दीपावलीचा सण त्यांच्यासोबत संस्था साजरा करते. त्यांना कपडे, दिवाळीचा फराळ, आकाशदिवे लावून त्यांची दीपावली आनंदमय केली जाते. सर्व पुरोहित मंत्रोच्चार करून वृद्धाश्रम परिसर प्रसन्न करतात. या भेटीचा प्रसंग मोठा हृदयद्रावक असतो. ज्यांचे कोणी नाही त्यांच्याशी ऋणानुबंध जोडण्याची किमया संस्थेला साधली आहे. या भेटीत अनेक ज्येष्ठ नागरिकांचे डोळे पाणावतात. 2019 साली झालेल्या अतिवृष्टीने सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी संस्थेनं मदतीचा धनादेश तत्कालीन मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या संगमनेर भेटीत त्यांच्याकडे सुपूर्त केला. अतिशय घाईच्या आणि धावपळीच्या कार्यक्रमात असतानाही नामदार श्री फडणवीस साहेब यांनी पुरोहित प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पुलवामा येथील पाकिस्तानी घातकी हल्ल्यात वीरमरण आलेले महाराष्ट्राच्या 2 सुपुत्रांच्या विदर्भातील घरी जाऊन केवळ सांत्वन न करता त्यांच्या परिवारांना आर्थिक मदतीचे धनादेश संस्थेच्या वतीनं सुपूर्त करण्यात आले. हुतात्मा जवानांचे परिवार या मदतीनं भारावून गेले. संस्थेच्या कृतीचे नंतर राज्यातील अनेक संस्थांनी अनुकरण केले. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण असते. त्याची जाणीव ठेवून गुरुपौर्णिमेच्या निमित्त गुरुजन गौरव सोहळ्याचा शुभारंभ संस्थेनं केला. शैक्षणिक विश्वात अतुलनीय योगदान देणाऱ्या सर्व जाती समूहातील गुरुजनांना शानदार स्मृतिचिन्ह, महावस्त्र, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन दिमाखदार सोहळ्यात गौरविण्यात येते. शारदा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तसेच संगमनेरच्या शैक्षणिक, आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या श्रीमती सुवर्णा काकी मालपाणी यांनाही त्यांच्या आजवरच्या योगदानाबद्दल पुरोहित प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. यामुळे अनेक समाजसमर्पित थोर व्यक्तींच्या आदर्श जीवनाचा गौरव करण्याचे सौभाग्य आम्हाला लाभते अशी संस्थेची भावना आहे. थोर साईभक्त श्री इंगळे बाबा यांनी संस्थेबाबत मोजक्या शब्दात
सुंदर भावना व्यक्त केल्या आहेत. ऋण व्यक्त करण्याची भावना जी आहे धर्मामध्ये ती सर्वात जास्त श्रेष्ठ आहे. या जागतिकला हे कसं सुचलं मला माहित नाही, कारण मला ही गोष्ट असं सगळ्यांना आपल्यालाही सगळ्याला माहित आहे की अहंकारी मनुष्य कुणाचा सत्कार करत नाही, करू शकत नाही. तो फक्त अपमान करेल, सत्कार कधी कुणाचा करायचा नाही. आणि सत्कार फक्त नम्र मनुष्य करतो. आणि आपल्या संतांनी सांगितले, नम्र झाला भूतात तेने कोटिले अनंतात. सराफ विद्यालय, डॉक्टर देवेंद्र ओहरा कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला. बाहेरील एखाद्या संस्थेनं अशा प्रकारे सन्मान करण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने सर्व शिक्षक वृंद भारावून गेला होता. हा सन्मान अविस्मरणीय असल्याची बोलकी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या उत्थानासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी योगदान देणाऱ्या सर्व जाती समूहातील स्त्री रत्नांचा सन्मान संस्थेच्या वतीनं कर्तव्य भावनेनं केला जातो. स्त्री शक्तीला वंदन करण्याचा हा सोहळा माता भगिनींना पुढील वाटचालीसाठी ऊर्जा आणि चैतन्य तसेच प्रेरणा देणारा ठरला आहे. जिथे जिथे काही चांगले विधायक आणि समाजोपयोगी कार्य घडत असते त्या त्या सर्व ठिकाणी निमंत्रणाची वाट न बघता योगदान देणं ही आपली जबाबदारी आहे असे संस्था मानते. संगमनेरचा नावलौकिक जागतिक स्तरावर पोहोचविणारी युवा सायकलपटू प्रणिता सोमण हिच्या देदीप्यमान यशाबद्दल तिचा विशेष सन्मान संस्थेनं केला. संगमनेर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक तसेच आघाडीची पतसंस्था विजय नागरी यांना चौफेर प्रगतीबद्दल राज्य शासनानं नुकतंच सन्मानित केलं. या दोन्ही संस्थांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा सन्मान त्या निमित्तानं पुरोहित प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आला. संगमनेरच्या अर्थकारणाला गती देण्यात शारदा पतसंस्थेचा सिंहाचा वाटा असल्याने या सत्कार सोहळ्याद्वारे पुरोहित प्रतिष्ठानने कृतज्ञता व्यक्त केली. प्रेरक व्यक्तिमत्वांची जयंती आणि पुण्यतिथी संस्थेच्या वतीनं प्रतिवर्षी साजरी केली जाते. ब्रह्मर्षी भगवान श्री परशुराम जयंतीचा भव्य सोहळा आणि देखणी व शिस्तबद्ध शोभायात्रा राज्यात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद, संत ज्ञानेश्वर, राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त संस्थेच्या वतीनं त्यांच्या स्मृतीचे, कृतीचे आणि विचारांचे जागरण केले जाते. 9 ऑगस्टला क्रांतिदिनाच्या निमित्त संगमनेरमधील नेहरू चौकातील ऐतिहासिक अशोक स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून संस्था स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना मानवंदना देते. संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल प्रसिद्धी माध्यमांच्या द्वारे नेहमीच घेतली जाते. त्यामुळे या विधायक कार्यासाठी सहकार्य करणारे संस्थेकडे येतात आणि त्यामुळेच संस्थेच्या कार्याची व्याप्ती सातत्यानं वाढत चालली आहे. संस्थेला अनेक मानसन्मान आणि पुरस्कारही लाभले आहेत. सातत्यानं सामाजिक बांधिलकी जोपासून प्रसिद्धीपासून दूर राहून समाजोपयोगी कार्य करण्यामुळे संस्थेकडे अनेक मानसन्मान आणि पुरस्कार चालत आले आहेत. मात्र तरीही इदम न मम असे म्हणत हे सर्व संगमनेरमधील सुजाण नागरिकांच्या अनमोल सहकार्याचे फलित असल्याने कार्याचे सर्व श्रेय लोकार्पण करण्याची संस्थेची मानसिकता आहे. सहकार महर्षी श्री भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी नागरी सहकारी बँक, संगमनेर नगरपालिका, विजय नागरी सहकारी पतसंस्था, SR थोरात दूध, मालपाणी उद्योग समूह, बालशिक्षण मंडळ, ब्राह्मण समाज बांधव, वसंतकाका सराफ चॅरिटेबल ट्रस्ट आणि पुरोहितांचे सर्व यजमान आदी सर्वजण सहकार्य करतात आणि मार्गदर्शन करतात. त्यामुळे प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा हा रथ धावतो आहे. आपण सारेजण मिळून अधिक जोमानं समाज हितासाठी कटिबद्ध होऊया हेच या निमित्तानं सर्वांना अभिवचन. प्रभूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, ही भावना सातत्यानं मनात ठेवून
पुरोहित प्रतिष्ठान अर्थात संगमनेर पुरोहित संघ भविष्यातही अधिकाधिक समाजोपयोगी कार्य करण्यास कटिबद्ध आहे.